दापोलीमधल्या मुरुडमधील साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब यांची निर्दोष मुक्तता झाली। खेड न्यायालयानं अनिल परब यांना दिलासा दिला। मुरुडमध्ये अनधिकृतपणे साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा परब यांच्यावर आरोप करण्यात आला होता। दापोलीतील मुरुडमधल्या साई रिसॉर्ट प्रकरणात खेड न्यायालयाने अनिल परबांना मोठा दिलासा दिला। खेडमधील जिल्हा सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परबांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। मुरुडमध्ये अनधिकृतपणे साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा परब यांच्यावर आरोप आहे। अनिल परब यांच्यासह तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुड गावचे सरपंच यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते। स्टॅम्प ड्युटी बुडवून सरकारचं नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता। CRZ नियमांचं उल्लंघन करून संबंधित बांधकाम केल्याचा आरोपही करण्यात आला। बनावट स्वाक्षरी, खोट्या कागदपत्रांच्या आधारे वीज जोडणी याचाही आरोप करण्यात आला होता। सरकार पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। भाजप नेते किरीट सोमय्यांनी या रिसॉर्टवर हातोडा पाडणारच असा दावा करत अनिल परब यांच्यावर टीका केली होती। या प्रकरणामध्ये ईडीने सुद्धा तपास केला होता। मात्र आता जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अनिल परब यांची बाजू भक्कम झाली आहे। त्यांनी रिसॉर्ट खरेदी करण्याची किंवा विभागासाठी ते विकावं जमीन मालकाने, असं होऊच शकत नाही। असं करणं म्हणजे गुन्ह्याचं कृत्य आहे, कारण ते त्याच्या मालकीचं नव्हे। आणि मग हा सगळा विचार करून कोर्टाने सगळा अभ्यास करून युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे।